पश्चिम घाटाच्या पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तब्बल 2515 गावांचा समावेश प्रस्तावित इको सेन्सिटिव्ह एरियामध्ये केला आहे। 31 जुलै 2024 रोजीच्या केंद्राच्या प्रारूप अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमधील सुमारे 17,340 चौरस किलोमीटर क्षेत्र संवेदनशील म्हणून प्रस्तावित करण्यात आलं आहे। यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 208 तर पालघर जिल्ह्यातील 126 गावांचा समावेश आहे। पालघरमधील मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी आणि पालघर परिसरातील अनेक गावं या यादीत आहेत। तर ठाणे जिल्ह्यात मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण ग्रामीण परिसरातील मोठा भाग संवेदनशील क्षेत्रात येणार आहे। इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे जैवविविधतेने समृद्ध आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला परिसर। या भागात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विकास कामांवर काही कडक निर्बंध लागू होतात। इको सेन्सिटिव्ह क्षेत्र जाहीर झाल्यानंतर दगडखाणी, वीट भट्ट्या, आरागिरण्या, उत्खनन आणि औद्योगिक प्रकल्पांना मोठा फटका बसणार आहे। नव्या बांधकामांसाठी कडक नियम लागू होणार आहेत, त्यामुळे शहापूर आणि वाडा परिसरात सुरू असलेलं सेकंड होम, फार्म हाऊस आणि रिसॉर्ट प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे। पानसा अभयारण्य आणि परिसरातील जंगलांचं संरक्षण हा देखील या निर्णयामागचा महत्त्वाचा उद्देश आहे। जंगलतोड, उत्खनन आणि वाढतं शहरीकरण यामुळे वन्यजीव आणि जैवविविधतेला निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोनची मागणी करण्यात येत होती। मात्र दुसरीकडे वीटभट्ट्या, आरागिरण्या आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित स्थानिक रोजगारावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। म्हणूनच पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांचा विकास यामध्ये समतोल साधण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे। पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पालघर।